नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी पोहे केलेले आहेत। पोहे केले, त्याच्यावर मी फ्राय केलेले पोहे टाकले आणि त्याच्यावर मी पापड टाकला। अशा पद्धतीने हे पोहे करून घेतलेले आहेत। छान दिसत आहे, सुंदर दिसत आहेत। तुम्ही पण करून पहा, खाऊन पहा, मला सांगा। चला तर मग आपण एका नवीन व्हिडिओला सुरू करू। पोहे घेतले, स्वच्छ करून घेतले, चाळून घेतले, त्याच्यातली घाण काढून घेतली सगळी। आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतून घेते। 1-2 पाण्याने मी हे पोहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हलक्या हाताने मी हे मिक्स करून घेतलं पाणी त्याच्यामध्ये। आता हे पाणी मी बाजूला काढून टाकते। ह्याच्यातलं पाणी मी काढून टाकलं आणि हे पोहे चाळणीमध्ये काढून घेतले। अशा पद्धतीने हे पोहे आपल्याला झालेले आहेत। पोह्यामध्ये आयर्न असतं, आयर्न भरपूर असतं त्याच्यामध्ये। त्यामुळं प्रेग्नंट वुमन, ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या लेडीज त्यांना हे पोहे आपण वारंवार खायला द्यावे, कारण आयर्न निर्माण होतं। आता हे गॅसवर मी कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे। त्याच्यामध्ये शेंगदाणे पण करून टाकले। आता पोहे पण त्याच्यामध्ये मी हे तळून घेते। तळून घेते म्हणजे शॅलो फ्राय करून घेते, जास्त तेल टाकलेलं नाही। थोड्याच तेलामध्ये हे पोहे शॅलो फ्राय करून घ्यायचे, कारण हे आपल्याला वरतून टाकतोय आपण हे पोहे कुरकुरीत लागण्यासाठी, खमंग लागण्यासाठी, चविष्ट लागण्यासाठी। टेस्ट हे पोहे वरून टाकले तर आपल्याला त्या पोहेची टेस्ट फारच वेगळी लागते, छान लागते, चविष्ट लागते। बघा, अशा पद्धतीने हे पोहे फ्राय करून घ्यायचे। बघा, फुगलेत थोडे, असे टुम्म झालेत, कुरकुरीत लागतात। अशा पद्धतीने हे पोहे आपण या ताटामध्ये काढून घेऊ। हे सगळे पोहे आपण एका ताटामध्ये काढून घेत आहोत। काढून घेतलेलं आहे आता। अशा पद्धतीने ह्या कढईमध्ये मी आता बघा, ह्या कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकते, कारण पोह्याला तेल जास्त लागते, त्यामुळे थोडं मी जास्त तेल टाकलेलं आहे। तेल आता गरम होत आहे, व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल आता। आता तेलामध्ये आपण हे बघा, अशा पद्धतीनं मोहरी टाकली, जिरे पण टाकले। जिरे मोहरे चांगले तडतड झाले, बघा व्यवस्थित तडतड झालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी लसूण टाकला। लसूण फ्राय झाला की कांदा टाकून घेतला। कांदा बऱ्यापैकी तळला पाहिजे, कारण कच्चा कांदा असला की खाताना करकर लागतं, त्यामुळं कांदा पण व्यवस्थित फ्राय करून घेतला पाहिजे। बघा, अशा पद्धतीनं हे हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं त्याला। अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं। पोह्यामध्ये प्रोटीन पण असते, फॉस्फरस पण असते, आयर्न पोह्यामुळे शरीरातील आयर्न भरपूर वाढते पोहे खाल्ल्यामुळे। आता मी त्याच्यामध्ये बटाटे टाकले। बटाटे शिजवले होते, त्याचे फिंगर चिप्स केले आणि मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले। बघा, कांदा आणि बटाटा व्यवस्थित तळला पाहिजे तेलामध्ये, कारण हे जर तळलं तर आपल्याला पोहे खायला सुद्धा चविष्ट लागतात। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। कांदा पण व्यवस्थित तळलाय आता। अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेतलं। आता आपण ह्याच्यामध्ये मिरचीचे काप टाकून घेऊ। 3-4 मिरच्या मी त्याचे तुकडे करून घेतले होते, हे मी ह्याच्यामध्ये टाकून, कुणाला जास्त पाहिजे असेल जास्त पण घेऊ शकता, कमी पाहिजे असेल तर कमी पण, तुमच्या आवडीनं मिरची टाका। बघा, अशा पद्धतीने हे पण हलवून घेऊ आपण आता जरा। आता ह्याच्यामध्ये आपण ते शॅलो फ्राय केलेले शेंगदाणे आपण टाकून घेऊ। बघा, अशा पद्धतीने हे आपले शॅलो फ्राय केलेले शेंगदाणे पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता हे पण थोडं मिक्स करून घ्यायला पाहिजे। चला मग ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकू आणि आता आपण ह्याला मिक्स
मिक्स करून घेऊ. बघा मिक्सचर किती छान दिसत आहे. सगळं मिक्स व्यवस्थित झालेलं आहे. हळद टाकल्यामुळे कलर पण छान आलेला आहे. कलर कॉम्बिनेशन पण छान झाले, शेंगदाणे वगैरे वगैरे वगैरे. आता त्याच्यामध्ये पोहे टाकून घेऊ आपण. ही भिजवलेली पोहे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता हलवून घेऊ. अशा पद्धतीने आपण हे हलवून घेत आहोत. कढई हलते त्यामुळे मी कढईने धरून घेते जरा कढईला. बघा अशा पद्धतीने हे हलवून घेतलं. आता मिक्स करून घेऊ हे सगळं. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते. अर्धा चमचा ते पाऊण चमचा मी मीठ टाकलेलं आहे. अशा पद्धतीने हे पोहे मिक्स करून घेतले व्यवस्थितरित्या. बघा मी हे डेकोरेशन करून घेतलेलं आहे. त्याच्यावर वरी पोहे टाकलेले आहेत. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.